मित्रांनो, बाहेर पाऊस पडत असो किंवा ऑफिसमधून आल्यावर संध्याकाळची चहाची वेळ, डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? तेच कोपऱ्यावरच्या टपरीवरचा कढईतून नुकताच बाहेर काढलेला, वाफाळलेला आणि कुरकुरीत समोसा. पण मित्रांनो, ज्या समोसावर आपण भारतीय इतके प्रेम करतो, तो समोसा अस्सल भारतीय नाहीच असं मी म्हटलं तर चकित झालात ना? हो, आपला हा लाडका समोसा 7 समुद्र पार करून आलेला एक विदेशी प्रवासी आहे. चला तर मग आज उलगडूया समोसाचा हजारो वर्षाचा हा रंजक आणि चविष्ट प्रवास. ही गोष्ट सुरू होते 10व्या शतकात. तेव्हा विमाने नव्हती की गाड्या नव्हत्या. मध्य आशियातील वाळवंटातून व्यापारी उंट आणि घोड्यांवरून हजारो मैलांचा प्रवास करायचे. या प्रवासात त्यांना असा पदार्थ हवा होता जो आकाराने लहान असेल, प्रवासात टिकेल आणि खाल्ल्यावर लगेच पोट भरेल. तेव्हा त्यांच्या शिदोरीत असायचा एक छोटा त्रिकोणी पदार्थ, ज्याला पर्शियन भाषेत ते म्हणायचे संबोसा. 10व्या शतकातील इराणच्या साहित्यात याचा पहिला उल्लेख आढळतो. पण मित्रांनो, तेव्हाचा समोसा आजच्यासारखा नव्हता बरं का. त्या काळी त्यात बटाट्याचं सारण नसायचं. त्याऐवजी त्यात खिमा, मांसाचे तुकडे, सुका मेवा, कांदा आणि भरपूर गरम मसाले भरलेले असायचे. हा संबोसा आगीवर भाजला जायचा किंवा तेलात तळून घेतला जायचा. व्यापाऱ्यांच्या या लांबच्या प्रवासात हा त्यांचा सर्वात मोठा सोबती बनला होता. साधारण 13व्या ते 14व्या शतकात हे व्यापारी आणि मध्य आशियातील राजे हिंदुस्थानात आले आणि त्यांच्यासोबत हा संबोसा सुद्धा इथे पोहोचला. अमीर खुसरो सारख्या प्रसिद्ध कवींनी सुद्धा दिल्लीच्या सुलतानशाहीत राजघराण्यांच्या मेजवानीत हा पदार्थ कसा वाढला जायचा याचे वर्णन करून ठेवलीये. इब्न बतुता या जगप्रसिद्ध प्रवाशाने सुद्धा भारताच्या शाही जेवणात या मांसाहारी समोसाची चव चाखली होती. पण खरी गंमत आली 16व्या शतकात. तोपर्यंत समोसा भारतात स्थिरावला होता, पण तो व्हेजिटेरियन झाला नव्हता. मग पोर्तुगीज लोक भारतात आले आणि त्यांनी सोबत आणला बटाटा. भारतीयांनी आपल्या कल्पकतेने समोसाच्या त्या जुन्या मांसाहारी सारणात मोठा बदल केला. त्यात उकडलेला बटाटा, हिरवे वाटाणे आणि भारतीय मसाल्यांची चटपटीत फोडणी घातली आणि अशा प्रकारे परदेशी संबोसा आपला अस्सल भारतीय समोसा बनला. हळूहळू हा समोसा राजवाड्यांतून निघून सामान्यांच्या ताटात आणि गल्लीबोळात पोहोचला. आज भारतात समोसाचे कितीतरी प्रकार आहेत. बंगालमध्ये याला शिंगारा म्हणतात, जो थोडा गोडसर आणि शेंगदाणे घातलेला असतो. उत्तर भारतात हा मोठा आणि मसालेदार बटाट्याचा असतो. गुजरातमध्ये पट्टी समोसा प्रसिद्ध आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात तर वडापावच्या खालोखाल चहाचा तो हक्काचा जोडीदार आहे. काही ठिकाणी तर आता चॉकलेट समोसा, पनीर समोसा आणि चायनीज समोसा सुद्धा मिळतो. तर असा आहे आपला हा ग्लोबल प्रवासी समोसा. मित्रांनो, समोसाचा हा प्रवास आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो. ती म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे. जसा समोसा भारतात आल्यावर इथल्या संस्कृतीत आणि चवीत इतका मिसळून गेला की तो इथलाच वाटू लागला, तसंच आपणही आयुष्यात नवीन बदलांचा स्वीकार केला पाहिजे. जो काळाप्रमाणे स्वतःमध्ये सकारात्मक बदल करतो, तोच सर्वांच्या मनावर राज्य करतो. समोसाचा हा रंजक इतिहास तुम्हाला कसा वाटला? पुढच्या वेळी समोसा खाताना ही गोष्ट नक्की आठवा. आणि अशाच नवनवीन रंजक माहितीसाठी क्युरियस कथा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.